विधान परिषदेवर जाणार आहेत असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। विधान परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे। काल भाजपने आपले उमेदवार जाहीर केले, पण आता शिवसेनेकडून उद्धव ठाकरे हेच अंतिम उमेदवार असतील असं हळूहळू स्पष्ट होत असतानाच आता अंबादास दानवे यांचं नाव निश्चित झाल्याचं कळतं आणि आदित्य ठाकरे यांनीच याबद्दलचा खुलासा केला आहे। आदित्य ठाकरे यांनीच या संदर्भातली घोषणा केली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातली, अंबादास दानवे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधान परिषदेसाठीचे उमेदवार असतील। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। जुई, मोठी बातमी सविस्तर सांग। अगदीच जर आपण पाहतोय की विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत, मात्र यामध्ये नेमकं महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण असणार या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते। उद्धव ठाकरे यांचं नाव प्रकर्षाने समोर येत होतं, मात्र आत्ताच आदित्य ठाकरे यांनी जी माहिती दिली आहे, दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी ही महाविकास आघाडीकडून देण्यात आली आहे। खरं तर अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते राहिले आहेत शिवसेना उद्धव ठाकरे, तर आता त्यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे। खरं तर आता काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष आहे, कारण का काँग्रेसने आधी सांगितलं होतं की जर उद्धव ठाकरे सोडून इतर कुठला उमेदवार असेल तर मात्र आम्ही आमचा उमेदवार देऊ, कारण का राज्यसभा देखील काँग्रेसने घेतली नव्हती आणि आता विधान परिषद काँग्रेसला मिळणार नसेल तर तो त्यांच्या पक्षावर अन्याय ठरणार। त्यामुळे आता काँग्रेसच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे की नेमकं काँग्रेस आपला उमेदवार देणार का अंबादास दानवेंना पाठिंबा देणार। बर, म्हणजे जुई आता स्पष्टपणे निवडणूक होणार, कारण काँग्रेसही आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतं। मात्र आदित्य ठाकरे यांनी ही कधी माहिती दिली, कुठे माहिती दिली, आणखीन काय काय सांगितलं त्यांनी? उद्धव ठाकरे का लढणार नाहीयेत निवडणूक याबद्दलही काय सांगितलं? आपण पाहिलं मिलिंद सर, तर मग उद्धव ठाकरे यांचं जे सभागृहातलं निरोपाचं भाषण होतं, त्या निरोपाच्या भाषणातच त्यांनी सांगितलं होतं की आता मला या सभागृहात पुन्हा एकदा यायची इच्छा नाही। मात्र उद्धव ठाकरेंचं नाव हे वारंवार समोर केलं जात होतं, पुढे येत होतं विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी। आदित्य ठाकरे यांनी काही वेळापूर्वीच ही माहिती मुंबई महापालिकेत ते आले होते आयुक्तांच्या भेटीसाठी, तेव्हा तिथे त्यांनी ही माहिती दिली आणि ही माहिती देत असताना त्यांनी सांगितलं की अंबादास दानवे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील। उद्धव ठाकरेंनी, जसं मी मगाशी उल्लेख केला, निरोपाच्या भाषणात सांगितलं होतं की मला आता पुन्हा या सभागृहात येण्याची इच्छा नाही, त्यामुळे त्यांचं मत त्यांनी तिथे स्पष्ट केलं होतं। परंतु प्रतीक्षा होती अधिकृत घोषणेची की नेमकं कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब केला जाईल याची, तेच आता आदित्य ठाकरेंनी केलं आहे आणि आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार अंबादास दानवे हे उमेदवार असतील। मात्र वारंवार मी आता हाच उल्लेख करत आहे की काँग्रेसच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे। हो, बरोबर आहे जुई, कारण काँग्रेसने यापूर्वीच एक नाही तर एकूण 3 अर्ज काँग्रेसने नेलेले आहेत। शिवसेनेच्याकडनं सुद्धा 3 ते 5 अर्ज नेण्यात आल्याचं कळलं होतं। याचाच अर्थ कालच संध्याकाळी अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती की उद्धव ठाकरे कदाचित लढणार नाहीत, पण तरी अधिक चर्चा होती की उद्धव ठाकरे लढतील। पण आता थेट अचानक आदित्य ठाकरे यांनी कशी काय घोषणा केली? म्हणजे मी या अर्थानं हा प्रश्न विचारतोय की शिवसेनेचे अन्य प्रमुख नेते, आज संजय राऊत पुण्यात होते, त्यांनी म्हटलं होतं की उद्याला अर्ज भरला जाईल, पाहूयात काय होतं ते, तर अचानक आदित्य ठाकरे यांच्याकडनं कशी काय ही घोषणा करण्यात आली? तर आता आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिकेत आले होते काही वेळा आणि तिथे त्यांनी आयुक्तांची भेट घेतली आणि तेव्हा पत्रकारांशी संवाद साधत असताना आदित्य ठाकरे यांनी ही माहिती दिली की अंबादास दानवे हे विधान परिषदेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत। खरं तर याआधीच अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता, मात्र त्याची अधिकृत घोषणा होणं बाकी होती। खरं तर एरवी आपण जर पाहिलं तर मग संजय राऊत हे एक्सपोज करत माहिती देतात की कुठल्या पक्षाच्या कुठल्या निवडणुकीसाठी कोण उमेदवार असेल। मात्र आता जुई, मी तुला थोडंसं थांबवतो। आदित्य ठाकरे महापालिकेत आलेले असताना नेमकं काय म्हणाले आपण ऐकूयात। उद्धव ठाकरे साहेबांनी, पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत। महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील। अरे तुम्ही ह्याच प्रश्नासाठी थांबलो होतात वाटतं, बाकीचं विचारा।
म्हणून मी एवढ्या वेळ तुमच्याकडे बघत नव्हतं तुमचा प्रश्न हा येईल म्हणून. सर एक हिंदी सर एक हिंदी मी दुसऱ्याला ब्रेकिंग म्हणून देऊ का आता? सर एक हिंदी बाइट दे दीजिए ना, एक हिंदी बाइट दे दीजिए ना सर, विधान परिषद के बारे में हिंदी बाइट दे दीजिए. आता झालं ना तेच. हिंदी हिंदी विधान परिषद में महाविकास आघाड़ी की ओर से